हाय गाईज, कसे आहात तुम्ही सर्व। आणि आजचा ब्लॉग थोडासा स्पेशल असणार आहे कारण की आज आम्ही खूप दिवसानंतर, किती वर्षानंतर, 1-1.5-2 वर्षानंतर 2 वर्ष झाले, 2 वर्षानंतर मूवीला चाललेलो आहे। आणि मूवी कोणता आहे, कोणता आहे कोणता आहे कुठला तरी आहे, सरप्राइज। मेरे को भी पता नहीं, ऐसा करते ये सांगे ना। अरे कांतारा मेरे को पता है। और मम्मी भी कब से रेडी होके बैठी है, मला सांगत होती चल लवकर चल लवकर चल लवकर, उशीर होऊन जाईल, चल लवकर। सो दाखवते मी तुम्हाला। झालं जेवण माझं, जेवण केलं ना। पहिल्यांदा चालली का मूवीला? मूवीला किती वेळा आहे? हा का, अरे वा। आपण लास्ट टाइम कोणत्या मूवीला गेलो होतो का? आपण कोणत्या मूवीला गेलो होतो लास्ट टाइम? आपण गेलो होतो ना सोनू, आणि ते रात्रीच्याच याच टाइमला गेलो होतो। हो, आम्ही खूप दिवसानंतर आता मूवीला जातोय आणि आम्हाला जॉईन होत आहे। मला असं टेन्शन आलंय की मला थिएटर मध्ये मॅच बघावी का मूवी बघावी। मॅच सुद्धा आहे, मॅच बघता मी मूवी बघतो, ये देखो मॅच पण बघणार आहे। मैच भी चल रही इधर। सो आजचा जो प्लॅन आहे तो अचानक ठरला आणि आम्हाला जॉईन होत आहे आज मनोज दादा आणि मावशी। तर असे आम्ही सगळेजण चाललेलो आहे, प्लॅन त्याचाच आहे। सो बघूया मूवी कशी आहे। शॉपसुद्धा आता आवरलं गेलं, आता आम्ही वेट करतोय त्यांचा की केव्हा येता येते। आणि आज तुळशी विवाह सुद्धा आहे। तुळशी विवाह हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि मंगल सोहळा आहे। हा उत्सव कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा या कालावधीमध्ये साजरा केला जातो आणि देव उठणी एकादशी पासूनच देवांचं शयन संपून शुभ कार्याची सुरुवात होते। तर ह्या दिवशी तुळशी विवाह म्हणजे तुळशी आणि श्री विष्णूंचा अवतार भगवान शालिग्राम यांचा विवाह। हा विवाह प्रतिकात्मक पद्धतीने केला जातो। लोक आपल्या अंगणात किंवा देवघरातील तुळशी वृंदावन सजवतात आणि शालिग्राम किंवा श्रीकृष्ण मूर्तीबरोबर तुळशीचा विवाह लावतात। सो तुळशी विवाह संपन्न झाला आणि थोड्याच वेळात आमची गाडीसुद्धा आली। गाडी थंडी वाजलेला आहे तुम्ही आहे ना तिकडे जायचं आहे का? तुमने सिर्फ अल्ट्राटेक ही चुना, ऐसा क्यों? राव जी, पापा ने ही सिखाया कि घर जिंदगी में एक ही बार बनता है। मान गए बेटा। घर एक, मौका एक, इसलिए सीमेंट भी
सो गाईज, काल खूप उशीर होऊन गेला, त्याच्यामुळे मी काही शूट केलं नाही आणि हा ब्लॉग मी नेक्स्ट डे कंटिन्यू करते, कारण की काल माझ्या मम्मीची तब्येतसुद्धा थोडी डाऊन होऊन गेली होती. सो मूवी खूपच छान होता, म्हणजे स्टार्टिंगपासून एंडपर्यंत कुठंही बोर झालं नाही आणि एकदम म्हणजे जवळचा मूवी वाटला. तर ह्या मूवीमधून आपल्याला एक गोष्ट म्हणजे अनुभवायला मिळते की हा फक्त मूवी नाही, हा प्रवास आहे निसर्गाचा, देवाचा आणि माणसाच्या एकत्वाचा. जेव्हा माणूस आणि प्रकृती एक होते, तेव्हा जर काही झालं तर देवालासुद्धा न्याय देण्यासाठी जमिनीवर यावं लागतं. तर हा अनुभव तुम्हीसुद्धा घ्या. आणि एक गोष्ट म्हणजे आपली जी प्रकृती आहे तेच आपलं मेन मूळ आहे, तोच आपला मेन धर्म आहे. तर आपण म्हणजे आपल्या प्रकृतीला जपलं पाहिजे, आपल्या निसर्गाला जपलं पाहिजे. सो तुम्ही जर जाणार असाल मूवी बघायला तर बिंदास जा. खूप छान मेसेज एक दिला गेलेला आहे, तर तो सुद्धा तुम्हीसुद्धा अनुभवा. सो हा ब्लॉग मी इथंच एंड करते. थोडीशी सर्दी आहे, त्याच्यामुळे मी जास्त बोलू नाही शकणार. सो टेक केअर, बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.